शेतकरी बंधू नमस्कार. भेंडवळची सुप्रसिद्ध अशी घटमांडणी, त्याच्यावर बरेचसे शेतकरी आपलं आर्थिक नियोजन किंवा शेती पिकाची बदल जे आहे ते करतात. तर हे जे घटमांडणी आहे हे जगप्रसिद्ध त्या ठिकाणी मानली जाते आणि बरेचशा शेतकऱ्यांचा विश्वास आजपर्यंत त्याच्यावरती आहे. ते घटमांडणी अक्षय तृतीयेच्या त्या दिवशी त्या ठिकाणी होत असते आणि त्याचं भाकीत जे आहे ते आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे आज ज्याचं भाकीत जे आहे ते निघालेलं आहे. आपल्यासोबत स्वतः सारंगधर महाराज हे आहेत, जे की अनेक वर्ष त्या ठिकाणी घटमांडणी करून त्याचं भाकीत जे आहे ते शेतकऱ्यांना सांगतात. महाराज, यावर्षी पाऊस हा कसा राहणार आहे? या वर्षाचं पावसाचं जे प्रमाण आहे तो पहिला महिना जो आहे, पहिला महिना गृहीत धरला ते जून हा महिना आहे थोडा कमी आहे, तुरळक पाऊस दाखवते. कुठे कमी कुठे जास्त असा पाऊस होईल. आणि दुसरा महिना आहे जुलै. हा जुलै पहिल्या महिन्यापेक्षा थोडा जास्त आहे, पण पाहिजे असा समाधानकारक पाऊस नाही आहे. काही ठिकाणी चांगल्या प्रकारचा पाऊस पडेल, पण काही ठिकाणी लोकांना त्या ठिकाणी प्रतीक्षा करावं लागेल. जुलै महिन्यात सुद्धा. तिसरा महिना जो आहे ऑगस्ट हा भरपूर आहे. त्याच्यासोबतच चौथा महिना जो आहे हा सुद्धा ठीक आहे, चांगल्या प्रकारचा आहे. आणि ज्यानंतर अवकाळी पाऊस आहे, तो अवकाळी पावसाचं प्रमाण आपण पाहतो आहे सातत्यानं. गेल्या 2-4 वर्षात अवकाळी पावसानं खूप थैमान मांडलं आहे. तर यावर्षीसुद्धा अवकाळी पावसाचं प्रमाण तसंच दाखवून राहिलं की अवकाळी पाऊस जास्त पडेल, भरपूर पडेल. कुठे कुठे नुकसान होईल. आणि अवकाळी पावसामुळेच किंवा तिसऱ्या-चौथ्या महिन्याच्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी नुकसान होईल, महापूर होतील. हा याचे संकेत आहे तिसऱ्या आणि चौथ्या महिन्यात. हा महापुराची जी परिस्थिती आहे, अशा प्रकारे पावसाचं प्रमाण राहील. म्हणजे साधारणतः आपण अंदाज पाहिला तर सर्वसाधारण पाऊसपेक्षा कमी पाऊस राहणार आहे का? मग नाही, पावसाचं प्रमाण कारण तिसरा आणि चौथा महिना हे भरपूर आहे. त्यामुळे जे आपले टक्केवारी आहे हे भरून काढेल. साधारणतः तो 2 महिने याची टक्केवारी भरून काढेल. जून आणि जुलैमध्ये पावसाळा कमी राहणार आहे, कमी राहील. ठीक आहे महाराज. आपल्या घटमांडणीकडे असंख्य शेतकऱ्यांचं लक्ष असते, कारण त्यांची पिकं असतात सोयाबीन, बाजरी, कापूस, ज्वारी, तूर. याच्याबद्दल आपलं काय आहे की कशा पद्धतीने ही पिकं यावर्षी 2024 मध्ये राहतील? या वर्षाच्या पिकाच्या बाबतीत अशी परिस्थिती आहे. प्रमुख पिकं जर म्हटलं तर शेतकऱ्याचं सर्वात प्रमुख पीक महाराष्ट्रातलं जरी म्हटलं तरी कपाशी आहे. तर कपाशी पिकाकडे सर्वांचं लक्ष लागून असते. तर कपाशीचं पीक हे मोगम आहे त्याच्यात दाखवायला. त्यामुळे पहिला महिना जो आहे हा पावसाचा कमी असल्यामुळे, ज्या भागात तो तुरळक असल्यामुळे ज्या भागात पहिल्या महिन्यात चांगला पाऊस होईल त्या भागात पेरणी लवकर होईल आणि कपाशीचं पीकसुद्धा चांगल्या प्रकारचं येईल त्याचं. अच्छा. आणि ज्यामुळं लोकांची साधारणतः जुलैमध्ये पेरणी झाली कपाशीची, तर त्यांना साधारण पीक येईल. कारण कपाशीचं पीकच असं आहे की नाजूक पीक आहे कपाशीचं. ते जितकी लवकर पेरणी झाली तेवढं चांगलं पीक येते. त्याच्यानंतर काय की ज्वारी आहे. आता ज्वारीचं प्रमाण असं झालं आहे की आता सध्या ज्वारीचं एवढं कोणी काही सहसा जास्तीचं पीक घेत नाही. उलट उन्हाळी ज्वारीचं पीक जास्त घेऊन राहिले लोक. तर ज्वारी मोगम आहे, सर्वसाधारण पिकाची परिस्थिती आहे ज्वारीची. तूर आहे. गेल्या 2-4 वर्षात तुरीची परिस्थिती अशी होती की भावातसुद्धा तेजी दाखवली, पिकाचं चांगलं दाखवलं काही ठिकाणी. पण यावर्षी असं आहे ते मोगम आहे, म्हणजे पीक अनिश्चित आहे. काही ठिकाणी चांगल्या प्रकारचं पीक येऊ शकते, काही ठिकाणी कमी प्रमाणात सुद्धा येऊ शकते. आणि भावाच्या बाबतीत ते मोगम राहील, म्हणजे फारशी तेजी येणार नाही. हा भाव तेजी येणार नाही त्याच्यात फारशी. उडीद, मूग आहेत, हे सुद्धा नाजूक पीक आहेत. ते कारण तिसऱ्या महिन्यात पाऊस असल्यामुळे पहिल्या महिन्यात ज्यांची पेरणी होईल त्यांना त्याचा फटका बसेल. त्यामुळे काय पेरणी उडीद मुगाची उशिरा जर झाली त्यांना पिकच येत नाही, ते कारण नाजूक पीक आहेत ते. म्हणून ते सर्वसाधारण म्हणजे पिकं आहेत. त्याच्यातील तिळाचं जे पीक आहे हे तिळाचं पीक चांगलं आहे. परंतु कसं आहे की सर्वच जमिनीत तिळाचं पीक हे येतेच असं नाही आहे. कारण खडकाळ जमिनीत ते पीक चांगलं येऊ शकते, काळ्याभोर जमिनीत त्या चांगल्या प्रकारचं पीक येत नाही, कारण त्याची पेरणीच सक्सेस होत नाही काळ्याभोर जमिनीत. त्याच्यानंतर बाजरी आहे. बाजरी सर्व लोक काही घेऊ शकत नाही पीक, पण ठीक आहे, ते चांगलं पीक आहे सर्वसाधारण. त्याच्यानंतर रब्बी पिकं जे आहेत, सोयाबीन तिळाच्या समकालीन आहे, कारण तीळ वाणतो आहे, तिळाचं तेल वाणतो आहे
आणि सोयाबीनसुद्धा तेलवान आहे. हां तर सोयाबीनचं पीकसुद्धा चांगलं येईल. चांगलं. पण तिसऱ्या चौथ्या महिन्यात जो पाऊस आहे हो त्या पावसामुळे काही ठिकाणी त्याचं नुकसान होऊ शकतं. नुकसानदायक होऊ शकतो. हो. आणि रब्बी पिकं जे आहेत, रब्बी पिकापैकी गहू चांगला दाखवला, गव्हाची तेजीसुद्धा दाखवली भावात. कारण या वर्षात गेल्या वर्षात काय झालं की उत्पादन घटलं, हो त्यामुळे गव्हाच्या भावात तेजी दाखवली. म्हणजे पुढच्या वर्षीच्या अक्षय तृतीयेपर्यंत साधारणतः नवीन गहू येईपर्यंत तेजी राहील. आणि हरभरा आहे, हरभऱ्याचे भाव फारसे जास्त राहणार नाहीत, पीक साधारण येईल. हां त्याच्यानंतर करडीचं पीक ते चांगलं येईल. चांगलं. तसंच हो, करडीसुद्धा कसं आहे की त्याला दोन आहेत, एक पीक म्हणून आहे आणि देशाचं संरक्षण खातं म्हणून आहे. तर ते बाहेर गेलं आहे शिपाई आपले, हां तर कुठल्याही प्रकारचं बाहेर जाणं चांगलं आहे. कारण बाहेरच्या देशाकडून जर आपल्याला कुठल्याही प्रकारचं हे झालं तर आपलं सैन्य बाहेर जाऊन हां त्याचा प्रतिकार करेल. बरोबर. आणि देशाचे जे संरक्षण खातं आहे ते मजबूत राहील. मजबूत आहे. कुठल्याही प्रकारची परिस्थिती निर्माण झाली तर त्याला तोंड द्यायला सक्षम राहतील. आणि त्याच्यानंतर जे आहे मसूर हे परकीय राष्ट्र असतात, हां आपल्याजवळ जे शेजारील राष्ट्र असतात हां त्याच्यापासून काही आपल्याला फारसा त्रास होणार नाही. त्रास झाला तरी आपलं संरक्षण खातं मजबूत राहील. अजून सर्वसामान्य याप्रमाणे या वर्षीच्या भाकीत केलं जाते. केलं जाते. हां. तर यामध्ये आपण पावसाळा जून आणि जुलैमध्ये पावसाळा कमी राहणार आहे. हो, थोडा जून जुलैमध्ये कमी राहील. हां आणि जे शेतकऱ्यांची समजा महत्त्वाचे पीक मानल्या की सोयाबीन आणि कपाशी. तर कपाशी आपण मोगम सांगितलेली आहे हो, आणि सोयाबीनचं पीक चांगलं आहे, चांगलं सांगितलं. पण तिसऱ्या चौथ्या महिन्यात पाऊस जास्त असल्यामुळे काही भागात नासाडी होऊ शकते. याच्यात शेतकऱ्यांना एक संदेश म्हणून मी हे सांगू इच्छितो की जो जेवढी सतर्कता हां सोयाबीनच्या बाबतीत बाळगेल हां हां तो चांगल्या प्रकारे सक्सेस होईल. सक्सेस होणार आहे. हो. महाराज आपली जे हे घटमांडणी आहे किंवा भाकीत आहे हां, याची परंपरा साधारण किती वर्षाची? याची परंपरा साधारणतः निश्चित काळ सांगता येत नाही, पण ते 350 ते 450 वर्षापूर्वीचा पासून हे सुरू झालेले आहे. सुरू कारण झालेली आहे. आमच्या वाघ परिवारातच चंद्रभान महाराज म्हणून हां हां एक गृहस्थ होऊन गेले. त्यावेळेस त्यांना अनेक प्रकारचं भविष्य समजत होतं. बरेच वेळा त्यांचे असे बरेचसे उदाहरणं आहेत की त्या काळात बरेचसे असे एक वेळ असं उदाहरण आहे त्याचं की जवळच आमच्या कवठाळ आहे 7-8 किलोमीटरवर. एक दिवस त्यावेळेचे जे लोक होते त्यांच्या वयाच्या हिशोबाचे हां त्या लोकांनी प्रश्न टाकला. तर त्यावेळेस कोणालाही बी एखादा व्यक्ती त्यावेळेस काही महत्त्व नसते असते त्यावेळेस, तर त्या लोकांना कुतूहल म्हणून काहीतरी महाराज सांगतात. हां मग त्यांनी विचारलं की महाराज 2 कावळे होते एका समोरच्या झाडावर बसलेले. मग महाराज कावळे काय म्हणतात? त्या महाराजांनी सांगितलं जाऊ द्या गळू त्या कावळ्याची भाषेचं आपल्याला काय घेणं आहे. पण ते आग्रहास्त ते म्हणत होते की नाही नाही तुम्हाला समजते ना हे सांगा. महाराज म्हणून काही नाही, तो एक कावळा म्हणत होता की अरे त्या कवठळच्या जवळ एक ढोर मेलेला आहे, ते खायला चालतं की आपले पूर्णा नदी आहे, पूर्णा नदीच्या महादेव पेंडावर एक ताक घाटा सांडलेला आहे, ते खायला चालतं. असे ते पक्षी बोलत आहे म्हणे, ते परस्पर संवाद करत आहे. कुतूहल म्हणून त्या लोकांनी काय केलं की 2 व्यक्ती तयार केल्या. एक कवठळला पाठवला आणि एक पूर्णा नदीवर पाठवला. तर पूर्णा नदीवर जाणारा तो लवकर आला, तो म्हणे ताक घाटात सांडलेला आहे. कारण त्यावेळेस जे हे गुरं चारणारे लोक होते त्यांच्याकडे दही दूध भरपूर असायचं. मग नाश्ता म्हणून काय असं की सोबत डबा हा आज जसा नेला जातो नाश्त्याकरता काहीतरी, त्यावेळेस ताक आणि घाटा हे प्रसिद्ध होतं, ते नेत होते. तर त्या ठिकाणी तो डबा पडून सांडलेला असेल. त्या व्यक्तीने येऊन सांगितलं की ते खरी गोष्ट आहे. त्याच्यानंतर हा कवठळचा आला, हाही सांगत होता की गाव तिथे गावाच्या बाहेर ढोर मेलेला आहे, बरोबर आहे ते. पण लोकांना थोडंफार समजलं की हे महाराज सांगतात की बरोबर आहे, खरं होत आहे. खरं होत आहे. लोकांनीच त्यांना विनंती केली. असे बरेचसे उदाहरण आहेत त्याचे. तर लोकांनी त्यांना विनंती केली की तुम्ही शेतकऱ्यांकरता काही हे करा. कारण त्यावेळेस काही हवामानाचा अंदाजाचं साधनं नव्हते, विज्ञान नव्हतं एवढं प्रगतशील. त्यांनी हे घटमांडणीची सुरुवात केली. तर त्यावेळेसपासूनही बी आज परंपरेने ही घटमांडणी सुरू आहे.
18 प्रकारचे धान्य ठेवल्या जातात. हां. तर जी मांडणी कशा पद्धत होती ती जर एक वेळ सांगितलं. ते मांडणी जी आहे ती गावाबाहेरील पूर्वेकडील शेतात हां. लांबवर असते शेतात, तर त्या ठिकाणी एक खड्डा खोदला जातो. बरं. जागा चांगल्या प्रकारचे तयार करून त्याच्यात एक खड्डा खोदला जातो. त्या खड्ड्यातूनच 4 प्रकारचे 4 ढेकले काढले जातात मातीचे. तो खड्डा साफ करून त्या खड्ड्यातच ते 4 ढेकले ठेवले जातात. त्यांना प्रत्येकाला जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे महिन्याचे नाव दिले असतात. त्याचा क्रम आहे, त्या क्रमानुसार. आणि त्याच्यावर पाण्यानं भरलेला करवा ठेवलेला असते आणि त्याच्यावर त्या करव्यावर सांडोई, कुरडई, पुरी हे ठेवलेले असते. आणि जवळच गणपती म्हणून सुपारी आणि पाणीबिळा ठेवलेला असतो. त्याची बी पूजा केल्या जाते. कारण गणपती हे हिंदू संस्कृतीचं महत्त्वाचं आहे की कुठलीही पूजा जर असली तर गणपतीशिवाय ते होत नाही, म्हणून ते केलेले असते. त्याच्यानंतर त्या खड्ड्याच्या सोबत म्हणजे भोवताली राऊंडवरच 18 हे धान्य ठेवलेले असतात. थोड्याशा साधारण अंतरावर 1.5 ते 2 फुटाच्या अंतरावर अशा धान्य ठेवलेले असतात. आणि ती तंतोतंत निवडून धान्य ठेवलेले असतात. तर दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या वेळेसच त्याचं निरीक्षण केलं जाते. त्या धान्यात काय फेरबदल झाला, कारण ते निवडलेलं धान्य असते, एकमेकात काही नसते. पुन्हा ते थोडंही बी असं बाजूला नसते, एकाला एक चिटकून धान्य असते. पण ते लांबलं काय, फैललं काय कोणतं. आणि त्या जो करवा ठेवलेला असते तो रातभर जो झिरपते तो समभान असा समप्रमाणात टेकलेला असतो सर्व ढेकलांना. अगोदर तो ठेवताना तशा पद्धतीने ठेवला जातो. जे ढेकूल चांगलं भिजलेलं असेल तो पावसाळ्याचा महिना जो आहे तो चांगला असेल, जे कमी असेल त्याचं कमी वर्तवलं जाते. तर अशा प्रकारचं ते असते. आणि सांडोई, कुरडई हे त्यावेळेचं शेतकऱ्याचं चारा पाण्याचं महत्त्वाचं आहे, म्हणून त्याचं प्रतीक असे ते ठीक आहे की नाही. करंजी पण असते. करंजी म्हणजे आपल्या देशाचं आर्थिक परिस्थिती कशी राहील याच्याबद्दल हे असते. पुरी म्हणजे पृथ्वी असते. पुरी जर कुतडलेली आहे किंवा नासाडी झाली त्याची, तर महापुराचा किंवा भूकंपामुळे बऱ्याचशा ठिकाणी त्याचा याच्यावर नैसर्गिक आपत्तीमुळे पुरीचा नाश होऊ शकतो. अशा प्रकारचं हे मांडणी केलेली असते. आणि पिके कशा पद्धतीने कोणचं पीक चांगलं राहील किंवा कोणचं पीक मोगम राहील, हां, याचा अंदाज कशा पद्धतीने? याचा अंदाज जो आहे तर आपण जे निवडलेले धान्य असतात हे, तर जे आपण ठेवलं, कारण अगोदरल्या दिवशी जे मांडणी केली त्यावेळी जसं ठेवलं त्याच पद्धतीत जर असलं तर त्याला मोगम म्हटलं जाते. कारण त्याची कुठलीच हालचाल नाही, म्हणून त्याचं अनिश्चित पीक चांगले जाते. म्हणजे अनिश्चित याचा अर्थ सर्वसाधारण, कुठे कमी येईल कुठे जास्त येईल. आणि ज्या धान्याची थोडीशी हालचाल आहे, आजूबाजूनं सर्वत्र फैललेलं आहे, ते पीक सर्वात चांगलं येईल. थोडं आजूबाजून फैललेलं आहे. आणि आत आहे काय घटाच्या आत जर असलं तर त्याच्यात तेजी राहणार नाही. आणि घटाच्या बाहेर जर काही धान्य गेलं तर निर्यात होईल याचा अर्थ. मग त्यामुळे त्याला तेजी येईल. असं ते तेजी मंदीच्या बाबतीत सांगितलं जाते. तर अशा पद्धतीनं जे भेंडवळची म्हणजे खूप सारे लाखो शेतकरी आहेत महाराज, याच्यावर बरेचसे शेतकरी विश्वास ठेवतात. आणि आपल्यासोबत सारंगधर महाराज यांनी बरेच शेतकऱ्यांना दरवर्षी माहिती देण्याचं काम महाराज स्वतः करतात. यावर्षी 2024 सुद्धा अंदाज हे भविष्यवाणी हे आपल्या शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी उपयुक्त ठरेल अशी आशा व्यक्त करतो. महाराज खूप खूप नमस्कार आणि नमस्कार. शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती आपल्या चॅनलमार्फत पोहोचवता याबद्दल सुद्धा धन्यवाद. अपभ्रंश शब्द टाळा, पण शेवटी तुम्ही भेंडवळ चालेल नाही ड म्हटलं ना. हां, ड बंद कर.